नमस्कार. इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2024 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी झाले होते. यावेळी इंडिया टुडेचे संपादक राजदीप सरदेसाई आणि कार्यकारी संपादक साहिल जोशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विविध विषयांवर मुलाखत घेतली. राज्यात उद्योगांना मिळणारी सुविधा तसेच पायाभूत सुविधा यामुळे महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य बनल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलंय. उद्योग, पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र हे अव्वल क्रमांकावर आहे. तर राज्यात सेमीकंडक्टर तसेच इतर सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहेत. दावोसमध्ये सुमारे 5 लाख कोटींची गुंतवणूक झाली. याशिवाय सौर ऊर्जा, सेमीकंडक्टर आदी क्षेत्रात राज्यात गुंतवणूक वाढत आहे. नुकतेच नवी मुंबईत सेमीकंडक्टरचा प्रकल्प सुरू झाला आहे असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. उद्योजकांचा विश्वास वाढल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण झाले आहेत. अटल सेतू असेल, सागरी किनारा मार्ग यामुळे प्रवासाचा वेळ कमी झालाय. मेट्रोचे जाळे विणले जात असून लवकरच मेट्रो 3 या भूमिगत मेट्रोचा शुभारंभ होणार आहे. यातून रोज सुमारे 13 लाख नागरिक हे प्रवास करणार आहेत. तसेच वाढवण बंदर महाराष्ट्राचा कायापालट करणारा प्रकल्प आहे. वाढवण येथे विमानतळ सुरू करण्याचाही विचार आहे असंही शिंदे यांनी म्हटलं आहे. तर नवी मुंबई विमानतळ ही लवकरच सुरू होणार आहे. पुढील 2 वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्धार आहे. तसेच राज्यातील रस्तेही खड्डेमुक्त करण्यासाठी काम करत आहोत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय की हे सर्वसामान्यांचं शासन असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. या योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आली असून ही योजना पुढील काळातही सुरूच राहणार आहे. देशाला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनांचा हातभार लागणार आहे. दरम्यान या योजनांचा फायदा सर्वसामान्यांच्या कुटुंबियांना होणार आहे. शासन आपल्या दारी योजनेमुळे सुमारे 5 कोटी नागरिकांना थेट फायदा झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे असंही म्हणाले आहेत की गेल्या 2 वर्षात राज्यात पूर्ण क्षमतेने विकास होत आहे. वर्षा हे शासकीय निवासस्थानी व मंत्रालयात येणाऱ्यांना भेटल्याशिवाय मी जात नाही. जनता हीच माझ्यासाठी ऊर्जा आहे. तसेच सीएम म्हणजे कॉमन मॅन असं समजून मी काम करतोय. त्यामुळे सामान्य माणसाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी काम करत आहे. तर महत्त्वाचं म्हणजे राज्य आणि केंद्र शासन हे मिळून शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असे निर्णय घेत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळतात, तर राज्य शासन त्यात आणखी 6,000 रुपये देत आहेत. तसेच 1 रुपयात पीक विमा ही राज्य शासन देत असून त्याचा शेतकऱ्यांना थेट फायदा देखील होत आहे.